हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी पद भरतीमधून जवळपास 5 ते 6 लाख विद्यार्थी अपात्र होऊ शकतात। तर ते कोणते विद्यार्थी असणार आहेत याविषयी मित्रांनो संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तुमची जी तलाठी भरतीची भरती आहे मित्रांनो, ही सर्वात मोठी भरती होत आहे मित्रांनो। तर बघा याच्यामध्ये बघा मित्रांनो, टोटल जे फॉर्म आलेले आहेत त्या भरतीमध्ये मित्रांनो ते आलेले आहेत 10,41,000। जवळपास 10,41,000 विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेसाठी मित्रांनो फॉर्म भरलेला आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तुमची जी ऑनलाईन पद्धतीने सर्वात पहिल्यांदा परीक्षा झाली मित्रांनो। आणि मित्रांनो या भरतीमध्ये जे टोटल वॅकन्सी आहेत त्या आहेत 4,766। ठीक आहे। आणि एक्झाम कॅन्डिडेट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो एक्झाम दिली म्हणजे परीक्षा दिली तर ते विद्यार्थ्यांची संख्या आहे मित्रांनो 8,64,960। आणि मित्रांनो तुमचा जे विद्यार्थी अबसेंट होते त्यांची संख्या आहे मित्रांनो 1,77,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही। त्यांनी फक्त म्हणजे नावाला फॉर्म भरला किंवा त्यांचं पर्टिक्युलर काही रिझन असेल त्यामुळे ते एक्झामला पोहोचू शकले नसतील। ठीक आहे। तर आता बघा मित्रांनो, सर्वात प्रथम मित्रांनो 60 ते 70% विद्यार्थी हे अपात्र होतील। तर याच्यावरती बघा मित्रांनो, समजा आपण सर्व कॅल्क्युलेशन वगैरे करणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ विदाउट स्किप करता संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो, जेणेकरून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल आणि सर्व तुमचे डाउट्स क्लिअर होतील मित्रांनो। तलाठी भरती रिझल्ट संदर्भात असू द्या, त्याच्यानंतर कट ऑफ संदर्भात असू द्या किंवा फायनल मेरिट संदर्भात मित्रांनो तुमचे सर्व डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही विदाउट स्किप करता बघा, जेणेकरून तुम्ही परत कमेंटमध्ये हे विचारणार नाही की कट ऑफ किती लागेल किंवा कोणाचं सिलेक्शन होईल कोणाचं सिलेक्शन नाही होणार किंवा मला एवढे मार्क्स आहेत मला तेवढे मार्क्स आहेत सिलेक्शन होईल का, असे तुम्ही प्रश्न विचारणारच नाही जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत विदाउट स्किप न करता पाहिला तर। ठीक आहे मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये टोटल फॉर्म आले होते 10,41,000। त्यापैकी बघा मित्रांनो 8,44,000 विद्यार्थ्यांनी 8,64,000 विद्यार्थ्यांनी मित्रांनो परीक्षा दिलेली आहे। ठीक आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो 8,64,000। ओके। तर बघा 8,64,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर याचे जर आपण मित्रांनो 60% विद्यार्थी जर आपण पकडले की 60% विद्यार्थी अपात्र होणार। आता हे 60% विद्यार्थी कोणते ते तुमच्यासोबत त्याच्याविषयी सुद्धा डिस्कस करणार आहे। सर्वात पहिल्यांदा हा मुद्दा समजून घ्या, त्याच्यानंतर तो मुद्दा समजून घ्या। तर बघा मित्रांनो, याचे आपण जर पर्सेंटेज काढूया 1 मिनिट। ठीक आहे, 1 सेकंड। हा 8,64,000 चे पर्सेंटेज बघा 60%। हा ओके, कॅल्क्युलेशन करूया मित्रांनो। ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जर आपण 60% काढले तर याचे बघा 5,18,400 विद्यार्थी। जर 60% विद्यार्थी अपात्र झाले तर 5,18,400 विद्यार्थी हे तलाठी पद भरतीमधून अपात्र होणार। ठीक आहे। जर मित्रांनो समजा 70% विद्यार्थी अपात्र झाले, आता 60 किंवा 70% विद्यार्थी अपात्र होणार आहेत हे तुम्हाला माहित आहे, तर ते कोणते विद्यार्थी अपात्र होणार आहेत त्याविषयी सुद्धा सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा हा मुद्दा समजून घ्या। ठीक आहे। या ठिकाणी बघा टोटल फॉर्म आलेले आहेत 8,64,000। ठीक आहे, 8,64,000 त्याचं पर्सेंटेज। आता बघा मित्रांनो आपण 70% करणार आहोत। जर 70% विद्यार्थी मित्रांनो अपात्र झाले तर बघा याची टोटल किती येत आहे, जवळपास मित्रांनो किती विद्यार्थी अपात्र होत आहेत, 6,04,800 विद्यार्थी मित्रांनो अपात्र होतील जर 70% विद्यार्थी अपात्र झाले। ठीक आहे। आता बघा मित्रांनो, समजा 6 लाख विद्यार्थी आपण यातून कट केले तर जवळपास या ठिकाणी बघा 8,64,000 आहे, त्याच्यामधून जर वजा करूया आपण। सर्वात प्रथम या ठिकाणी बघा मित्रांनो टोटल आहेत बघा 8,64,000। 8,64,000 मधून आपण आता वजा करूया, वजा 6 लाख। ठीक आहे। बघा 2,64,000 म्हणजे जवळपास 2,60,000 वरचे 4,000 नाही पकडले आपण या ठिकाणी, जवळपास 2,60,000 विद्यार्थीच्या मध्ये यामध्ये कॉम्पिटिशन राहणार आहे मित्रांनो। म्हणजे जवळपास 100% मधील 70% गेले म्हणजे 30% विद्यार्थी असणार आहेत हे जे आहेत मित्रांनो याच्यामध्ये 2,64,000 विद्यार्थ्यांमध्ये। आणि यापैकीच मित्रांनो 4,666 विद्यार्थी हे तलाठी होणार आहेत। तर बघा कॉम्पिटिशन खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, आता याच्यावरून तुम्हाला समजले असेल।
तर आता मी कोणते विद्यार्थी अपात्र होणार त्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, आता तलाठी भरती रिलेटेड सर्वात प्रथम जी अपडेट आहे ती तुमच्यासोबत शेअर करतो मित्रांनो. तर बघा, अपडेट काय आहे मित्रांनो ती बघा. परीक्षेची संख्या फार मोठी होती, त्यात कुठल्याही प्रकारे म्हणजेच त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल, तसेच जानेवारी पर्यंत नियुक्तीची प्रक्रिया होण्याची अपेक्षा आहे. बघा, जानेवारी महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा निकाल मित्रांनो कन्फर्म लागेल जानेवारी महिन्यामध्ये. आणि 2 दिवसामध्ये जी नवीन अपडेट येणार आहे ती नॉर्मलायझेशनच्या गुण संदर्भात मित्रांनो अपडेट येणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमचे नॉर्मलायझेशनचे मित्रांनो गुण समजतील, त्याची लिस्ट येईल मित्रांनो. म्हणजे एक्झॅक्टली तुमचे किती मार्क्स प्लस झालेत, काही विद्यार्थ्यांचे प्लस होतील, काही विद्यार्थ्यांचे मायनस होतील. म्हणजेच मित्रांनो नॉर्मलायझेशनचा काही फायदा होईल तर काही विद्यार्थ्यांना तोटा होईल. ठीक आहे, आता हा मुद्दा तुमच्यासोबत क्लिअर केलाय की नवीन अपडेट 2 दिवसामध्ये काय येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा की 60 ते 70% मी ज्या पद्धतीप्रमाणे सांगितलं की 60 ते 70% विद्यार्थी हे अपात्र होणार आहेत, तर ते विद्यार्थी कोणते असणार आहेत हे हा मुद्दा आता समजून घ्या. याच्यामध्ये कोणते कोणते विद्यार्थी असणार आहेत, कन्फ्युजन करायचं नाहीये बिलकुल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, 60 ते 70% विद्यार्थी डायरेक्ट अपात्र होणार. त्यांना कोणत्याही प्रकारची संधी भेटणार नाही, कुठल्याही प्रकारचा मित्रांनो त्यांना चान्स भेटणार नाहीये. अगोदर कोणते विद्यार्थी अपात्र होणार हे सांगतो. तलाठीचं जे नॉर्मलायझेशन आहे, तर ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट अवघड आहे मित्रांनो त्यांचे मार्क वाढतील. ज्या विद्यार्थ्यांची शिफ्ट सोपी आहे म्हणजेच इझी आहे त्यांचे मार्क कमी होतील. 2, 4, 6, 8, 10, 12 मार्क कमी होऊ शकतात, जास्त होऊ शकतात, असं नाही की मित्रांनो. आणि महत्वाचा मुद्दा की नॉर्मलायझेशन संदर्भात की असं नाही मित्रांनो की तुमचे 20, 30, 40 मार्क वाढतील. इतके पण जास्त मार्क तुमचे वाढणार नाहीत. जास्तीत जास्त 10-12 मार्कचा डिफरन्स करू शकतात नॉर्मलायझेशन मध्ये. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो 130, 140, 150 मार्क आहे, तर या विद्यार्थ्यांची शिफ्ट अवघड होती, तर या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील, लक्षामध्ये घ्या मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा, भरपूर विद्यार्थी मित्रांनो असे पण आहेत ज्यांना 180, 190 मार्क आहेत, त्यांचा पेपर सोपा होता, तर यांचे मार्क कमी होतील. मी तुम्हाला अगोदर बोललो की अपात्र कोणते विद्यार्थी होणार आहेत. तर बघा मित्रांनो, आता अपात्र कोणते विद्यार्थी होणार आहेत हे सांगतो तुम्हाला. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना 100 आणि 100च्या खाली मार्क आहेत ते अपात्र होणार आहेत मित्रांनो. आणि हेच मित्रांनो 60 ते 70% विद्यार्थी आहेत. 60 ते 70% विद्यार्थी असे आहेत मित्रांनो त्यांना 100 किंवा 110 पेक्षा मित्रांनो कमी मार्क्स आहेत. ठीक आहे, आणि यांचं सिलेक्शन होईल का नाही आता ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे आता बघा, 100% मधून 70% विद्यार्थी हे अपात्र झाले, मग उरले किती कॉम्पिटिशन मध्ये? 30% विद्यार्थी उरले. तर आता बघा, 100 मार्क वाले पण किंवा त्यापेक्षा कमी असणारे पण विचारतात माझा नंबर लागेल का. आता मित्रांनो तुम्हीच विचार करा, जर नॉर्मलायझेशन झाले तरी 10-12 मार्क वाढू शकतात, तर मेरिट मध्ये नाव येऊ शकतं का? कॉमन सेन्स तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल. ठीक आहे, त्यानंतर बघा, सगळ्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरपूर आले, त्यामुळे कॉम्पिटिशन आहेच, त्यामुळे 100, 98, 90, 80, 60, 50 अशा मार्कवर नंबर नाही लागणार मित्रांनो. विनाकारण तुम्ही तुमच्या अपेक्षा वाढवू नका. ठीक आहे, त्यामुळे 100 वाले डायरेक्ट मित्रांनो अपात्र होणार. आणि हेच विद्यार्थी आहेत मित्रांनो जे 60 ते 70% विद्यार्थी असणार, त्यांना 100 पेक्षा सुद्धा कमी मार्क्स आहेत, 198, 96 जे काही असतील त्यांचे मार्क, तर हे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली अपात्र होणार. आणि हेच विद्यार्थी 60 ते 70%च्या कॅटेगरीमध्ये येतात. उरलेले 30% विद्यार्थी, तर 30% विद्यार्थ्यांमध्ये किती विद्यार्थी उरत आहेत? तर बघा मित्रांनो, 2,64,000 विद्यार्थी एवढे कॉम्पिटिशन मध्ये आहे. या विद्यार्थ्यांमध्ये टफ कॉम्पिटिशन होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचं मेरिट एका दिवशी लागेल मित्रांनो. आणि तुमचा जो कट ऑफ आहे तो कॅटेगरी वाईज जाहीर होईल. सर्वात जास्त कट ऑफ हा ओपनचा लागेल, त्यानंतर EWS, OBC, SC, ST या रेंज प्रमाणे लागेल. प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ डिफरंट लागेल, जिल्हा वाईज लागेल. कोणाचं मेरिट थोडं कमी लागेल, कोणत्या जिल्ह्याचं थोडं कमी जास्त लागू शकतं मित्रांनो. ठीक आहे, हीच अपडेट मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये तुमचा कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.